नमस्कार, मी डॉक्टर राधिका जर्जन तुम्हा सर्वांचं माझ्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। कालच 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आपण खूप थाटामाटात साजरा केलाय आणि साजरा करताना खूप लोकांच्या संवेदना वेगळ्याच बाबतीत खूप जागरूक झाल्या। इंस्टाग्राम, फेसबुक म्हणजे सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला हे आपण पाहिलंय की आरजे कर हॉस्पिटल जे कोलकातामध्ये आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे एका 31 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्यात आला आणि तिचा त्यातनंच मर्डर करण्यात आला। 9 ऑगस्टची ही गोष्ट आहे। म्हणजे बघा, 9 ऑगस्ट नंतर फक्त 4-5 दिवसातच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन असतो आणि ही गोष्ट अशी घडली। आणि काल स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करताना मला हा प्रश्न पडत होता की आपण खरंच विचारांनी स्वतंत्र झालोय का, की आपण विचारांनी अजूनही म्हणजे त्या इंग्रजांच्या गुलामगिरीतच अडकलोय, आपल्याला तशी सवयच लावून ठेवली आहे का? आणि ती सवय जर तशी लावली आहे तर, किंवा त्या इंग्रजांनी असे विचार आणले असं माझं म्हणणं नाही आहे, पण आपल्या ही जी काही विचारशक्ती आहे, म्हणजे कुविचार आपण म्हणू त्याला, ही कधी नष्ट होणार आहे? आणि ही नष्ट करण्यासाठी समाजातली एक जबाबदारी म्हणून आपण सामान्य माणसं काय करतो, हा प्रश्न मला पडला। म्हणजे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करण्याचा आनंद होताच, पण दुसरीकडे एक बोच मनात होती की म्हणजे खरंच करू का सेलिब्रेट मी? आपण फक्त स्वातंत्र्य, म्हणजे देश स्वतंत्र झाला म्हणून होत नाही, आपण विचारांनी स्वतंत्र झालोय का, हे फार महत्त्वाचं आहे। आणि विचारांनी स्वतंत्र झालो तर आणि तरच या देशाची प्रगती होणार आहे। अशा मी फक्त रेप किंवा मर्डर हे क्राईम सेक्टरमध्ये बोलत नाही, बाकी इतर खूप गोष्टींमध्ये आपल्या विचारांना आपण थोडं पॉलिश करायची गरज आहे। संस्कृतीच धरून पण आपण आपले विचार पॉलिश करू शकतो आणि त्याची सगळ्यांनी जबाबदारी घ्यायची गरज आहे। मी कालच एक पोस्ट वाचली होती, म्हणजे सुरुवातीला एक इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि दुसरीकडे दुसरं पेजमध्ये ती म्हणजे एका मुलीने असं मेन्शन केलं होतं, तिने रेप होण्याचे वेगवेगळे टाईप्स सांगितले होते। कारण आपल्याला समाज म्हणतो तुम्ही बाहेर निघू नका, वयाचं बंधन नसतं वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला, म्हणजे मुलींना तर फारच बंधनात ठेवलं जातं। तर 8 महिन्याच्या मुलीपासून तर 85 वर्षाच्या आजीपर्यंत हे काम घडतच आहे। त्यामुळे तुम्ही आणखी काय एक्सक्युजेस देणार आहात? म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक वयातल्या स्त्रीवर हा हल्ला म्हणजे होतोच आहे आणि आपण काय दर्शवतोय आणि ह्याच्यावर आपण स्ट्रिक्ट ॲक्शन कधी घेणार आहे? म्हणजे महिलेवर हा पुरुषी अहंकार राचं कर्तृत्व, म्हणजे त्या पुरुषाचं कर्तृत्व गाजवण्यासाठी म्हणजे कुठेतरी हा इगोइझम म्हणा किंवा एक त्याची पौरुषत्व कुठे आपण दाखवतो, तर मग ती या माध्यमातून म्हणजे स्त्री खरं तर खाली खेचली जाते असं खरं तर या गोष्टीतून कृत्य, म्हणजे मला असं वाटतं की हाच एक अर्थ असावा त्यातला। आणि कारण एक महिला डॉक्टर म्हणजे जिने 36 आवर्स तिची ड्युटी तिने केली आणि ती जस्ट रेस्ट घेण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली, म्हणजे बघा परिस्थिती बघा ना, तिला रेस्ट घेण्यासाठी एखादा रूम नसावा एवढ्या मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जी 36 आवर्स तिची ड्युटी करते नॉनस्टॉप, त्या रेसिडेंट डॉक्टरला जर विश्रांतीची गरज आहे तर तिच्यासाठी एक स्पेशल रूम असायला पाहिजे। ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणूनच आपल्या सगळ्या देशभरात वेगवेगळ्या विविध हॉस्पिटल्समध्ये प्रोटेस्ट चालू आहे। मागेही अशीच एक घटना घडली होती, एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली होती। म्हणजे जे लोक तुमचा जीव वाचवतात त्यांचा जर तुम्ही जीव घ्यायला लागले, जे लोक तुमचा जीव वाचवतात त्यांचा जर तुम्ही अपमान करायला लागले, तर मग अशाने म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? म्हणजे अशाने स्त्रिया डॉक्टर म्हणजे तर पूर्वी मुलीला शिकवतच नव्हती, आता आपण शिकवतोय, त्या सेटल होतात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या होतात आहे, तरीही ह्या गोष्टी का? आणि ह्या गोष्टी घडत आहे तर आपली समाज म्हणून आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी हीच आहे की आपण आपल्या मुलांना कशा पद्धतीने रेस्ट करतोय, आपल्या मुलांना आपण कशा पद्धतीने घडवतोय। मुलांच्या बाबतीतही एक वेगळा विषय आहे, खूप मोठा व्हिडिओ खरं तर होऊ शकतो। म्हणजे सुरुवातीपासूनच आपण मुलांना हे खूप घरामध्ये सांगितलंच जात नाही की रिस्पेक्ट द वुमन, म्हणजे घरातलीच माणसं मुलीला कमी लेखतात, आपल्या स्वतःच्याच मुलीला कमी लेखतात आणि त्याची सुरुवात ना इथूनच होते। स्त्री ही दुय्यम आहे, स्त्रीला आपण दाबू शकतो, स्त्रीला आपण कमी लेखू शकतो,
याच्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्यातनं जर आपण आपल्या मुलांना हे समजून सांगितलं की नाही, स्त्री ही इक्वल आहे, तिला रिस्पेक्ट आहे, ती एक या जगाचाच एक 50% भाग खरं तर ती आहे. ती जबाबदारी आहे तुझी नाही, ती स्वतः जबाबदारी आहे, समाजाची जबाबदारी आहे आणि तुझी सुद्धा जबाबदारी आहे. या परिस्थितीतून जर आपण मुलींनी बाहेर जाऊ नये, कारण बाहेर जाणं सुरक्षित आहे, मग मुलांनी लवकर घरी यायला पाहिजे, बरोबर ना. मुलींनी छोटे कपडे घालू नये असं म्हटलं जातं, पण मुलांनी आपली नजर रोखली पाहिजे. हे आपण आपल्या मुलांना शिकवतो का? मुलगा झाला की अजूनही बऱ्याच गावात बऱ्याच लोकांना वंशाचा दिवा हवा असतो, पण वंशाच्या दिव्याने जर असं काही कृत्य केलं तर त्याच्या घरचेच त्याची पाठीराखण करतात. हे चुकीचं आहे. आणि त्यांच्याच घरातल्या मुलीवर असं काही झालं तर ते स्वतःच्या मुलीला दूषणे देतानाचे अनेक उदाहरणं आहेत. सो स्वातंत्र्य दिन खरंच साजरा करायचा का नाही हा खरंच प्रश्नच आहे, कारण विचारांनी आपण अजूनही मागासलेलेच आहोत. त्यामुळे आपण आपल्या मुलांना कसं घडवतोय यावर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने या बाबतीत काही पावलं उचलणार आहात, तुम्ही किती खरंच या विषयाबद्दल संवेदनशील आहात, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय हे तुम्ही मला नक्की प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आजचा व्हिडिओ हा खूप सेन्सिटिव्ह विषयाचा आहे आणि खरं तर राग, द्वेष, चीड खूप आहे मनात दाटून आलेलं, पण ते कुठे व्यक्त करावं, तर हे एक माझ्याकडे माध्यम आहे जिथे मी व्यक्त करू शकते. तुम्हाला या बाबतीत अजून काय काय सुचतं ते तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे काय वाटण्यासारखं काही आहेच नाही असं म्हणजे विचारू, पण मी असं विचारू शकत नाही कसा वाटला, पण तुम्हाला माझं मत पटतंय का? म्हणजे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की या व्हिडिओमार्फत लोकांना हे कळलं पाहिजे की आपण मुलींना आणि आपल्या मुलांनाच चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. सो थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर. आणि खूप कमी लोक सबस्क्राईब करतायत, तुम्ही सबस्क्राईब करा. मी असेच नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. थँक्यू सो मच.